दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी येथे 69 मीटर पंचशील ध्वज शांती मार्च ड्रॅगन पॅलेस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती व संशोधन केंद्रापर्यंत काढण्यात आला। या प्रसंगी ड्रॅगन पॅलेसच्या शिल्पकार माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी जगाला शांती व बुद्धाच्या मार्गाची गरज असल्याचा संदेश या पंचशील शांती मार्चच्या माध्यमातून दिला। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवन प्रवास मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन सौरभ केकडे, प्रचार अधिकारी, केंद्रीय ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर विभाग, भारत सरकार तसेच माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवन प्रवास असलेला ब्लॅक अँड व्हाईट लघुपट यावेळी दाखविण्यात आला। यावेळी शेकडो उपासक उपासिका या प्रसंगी उपस्थित होते। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो बौद्ध उपासक उपासिका अनुयायी यांचे या ठिकाणी आगमन होत असून कामठी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मचक्र महोत्सवाच्या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आलेले आहे आणि या कार्यक्रमाकडे संपूर्ण कामठी आणि नागपूरवासियांचे लक्ष लागलेले आहे। धन्यवाद सर। आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीच्या रूपामध्ये लाभलेले माननीय सौरभ केकडे सर यांचं स्वागत कसरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रचार अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। जय भीम, नमो बुद्धाय। सर्वात आधी मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी लाभलेल्या ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे मॅडम, आदरणीय काचरे सर, उपस्थित अन्य अतिथी आणि आपण सर, खरं म्हटलं तर आज आम्ही जे काही आहोत, आम्ही जे घडलो आहोत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहोत। आणि यावेळी जेव्हा आम्ही भारत सरकारमध्ये काम करायला लागलो आणि अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आम्हाला प्रदर्शनी इथे लावण्यात आली आहे। मी आशा करतो की पुढचे 2 दिवस आज आणि उद्या जास्तीत जास्त लोक या प्रदर्शनीचा लाभ घेतील आणि बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील। इतकं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो। खूप खूप धन्यवाद। भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन। 69व्या धम्मचक्र दिनानिमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे 2 दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आज धम्मचक्र महोत्सवाचा शुभारंभ करत असताना विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस इथे विशेष बुद्धवंदना घेण्यात आली आणि त्यानंतर ड्रॅगन पॅलेस ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती व संशोधन केंद्रापर्यंत पंचशील शांती मार्च सुद्धा काढण्यात आला आणि या मार्चमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धम्मसेवक, धम्मसेविका, उपासक, उपासिका, आंबेडकरी जनता आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। खरं म्हटलं की पंचशील शांती मार्च काढण्यामागचा असा उद्देश काय आहे, कारण संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू आहे, अराजकता आहे, दूषित वातावरण आहे, एकमेकांविरुद्ध वेळ निर्माण
परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तथागत गौतम बुद्धाचा शांती, मैत्री व मानव कल्याणकारी विचार हा देशामध्ये नव्हे तर जगामध्ये पोहोचवण्यासाठी विश्वरत्न बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता आज आपण ड्रॅगन पॅलेस ते बाबासाहेब स्मारकापर्यंत पंचशील शांती मार्चचं आयोजन केलेलं होतं. बांधवांनो, त्यासोबतच आज आमच्या सहकारी म्हणून भारत सरकारचे सौरभजी यांनी जे अधिकारी आहेत, भारत सरकारचे जे ब्युरो आहे, त्यांच्या मदतीने या ठिकाणी आपण बाबासाहेबांचं प्रदर्शनीचं मल्टीमीडिया प्रदर्शनी या ठिकाणी लावलेली आहे. आपल्याला या प्रदर्शनीच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाचं संपूर्ण चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून जात असतं. बाबासाहेबांनी केलेला संघर्ष, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान, त्या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये प्रत्येक नागरिकाला दिलेला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष असा समाज निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीचा संविधान, ज्या भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि ज्या बाबासाहेबांच्या या संविधानाला संपूर्ण जगामध्ये तोड नाही अशा संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करण्याकरिता आणि त्यांच्या जीवनातील उजाळा झाला पाहिजे, लोकांना त्याच्याबद्दल माहिती झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी या प्रदर्शनीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. अखेर सवर्ण यांनी मंदिराचे दरवाजेच बंद करून घेतले. मग अस्पृश्य हे हिंदूच आहेत की नाही या विचारांचा देशभर कोलाहल झाला, मेघडंबर हेलावले. इकडे गांधीजींनी ब्रिटिश राजवटीकडे वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली होती. त्यातून 1930-31 ची गोलमेज परिषद निघाली. लंडनला भरलेल्या या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मागितला, तर गांधीजींना अस्पृश्यांनी हिंदू समाजातून फुटून निघावे हे मान्यच होईना. दोघात भारी मतभेद झाला. या मतभेदाच्या बीजा देशभर कडाडत राहिल्या. याच संबंधात महात्मा गांधींनी पुण्यास येरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. प्रथम आंबेडकर आपला आग्रह सोडिना, तेव्हा कित्येकांनी त्यांना कठोर राष्ट्रद्रोही सुद्धा म्हटले. शेवटी अनेक थोर पुढाऱ्यांच्या प्रयत्नांनी संयुक्त मतदारसंघाची तोड निघाली आणि 1932चा सुप्रसिद्ध पुणे करार घडून आला. ढग कोसळले, कटुतेचा धूळ कचरा धुवून निघाला. दलित वर्ग आणि सवर्ण हिंदूंच्या एकत्वाचा पाया हा असा घातला गेला. हा झगडा डॉक्टर आंबेडकरांनी का चालवला होता? त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासोबतच आपल्या पददलित बांधवांना न्याय, समता, स्वयंनिर्णय आणि बंधुत्व मिळवून द्यायचे होते. लोकांची हजारो पिढ्यांची अस्पृश्यता कायद्याने गाळून टाकली गेली. नव्या सामाजिक युगाचा उदय झाला. शूद्रातिशूद्राप्रमाणेच भारतीय स्त्रियांनाही हक्काचे जीवन प्राप्त व्हावे म्हणून अनेकांची चर्चा करून मोठ्या मेहनतीने त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले. त्याला लोकमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. 1951 मध्ये त्यांनी ते लोकसभेत मांडले, परंतु त्यातील काही कर्माबद्दल मतभेद होऊन त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला. अशा रीतीने सतत 27 वर्षे आपल्या दलित बांधवांच्या उद्धारासाठी डॉक्टर आंबेडकरांनी साप्ताहिके काढली, संघटना मांडल्या, सभा परिषदा गाजवल्या, देश विदेशात दौरे केले, समता सैनिक दल काढले, वार दिले आणि घेतलेही. पण 7 कोटी दलितांच्या विमोचनासाठी या देशात कधीच नव्हते असे एक तुफान उभे केले. या झंझावाती जीवनातही दलितांच्या बौद्धिक प्रगतीसाठी त्यांनी औरंगाबादचे मिलिंद महाविद्यालय,
विख्यात महाविद्यालय अशी ज्ञानदानाची अखंड गंगोत्री नव्या पिढीसाठी निर्माण केली. पूर्वीचा पगडवीत इथे नवजीवन पिऊन नवा माणूस निर्माण होऊन बाहेर पडू लागला. मुंबईतील दादर भागात राजप्रभू हे आपले निवासस्थान त्यांनी 1934 साली बांधले. जीवनात अनेक वेळा उपाशी राहूनही खरेदी केलेल्या ग्रंथांचा बहुमोल संग्रह याच राजगृहात त्यांनी केला होता. या वादळी जीवनातही क्षण क्षण वेधून अर्थशास्त्र, कायदा, धर्म, इतिहास या नाना विषयावर विद्वानमान्य ठरलेले ग्रंथ या प्रकांड पंडितांनी लिहिले. 1952 साली डॉक्टर आंबेडकर जगन्मान्य कोलंबिया युनिव्हर्सिटीने डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी दिली. आता जीवनाची सायंकाळ आली. त्या अनंताशी एकरूप कसे होता येईल ही तळमळ अखंड जागी होती. 1956 साली ऑक्टोबर मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नंतर नेपाळात काठमांडू झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेलाही ते हजर राहिले. परंतु डिसेंबरच्या 6 तारखेला त्या सर्वभक्षक काळाने दिल्लीत त्यांच्यावर अकस्मात झडप घातली. शहराखेड्यातून लाखो लोक मुंबईकडे धावले. बाबासाहेब जगाचा अखेरचा निरोप घेत चालले. बाबासाहेब अखेर दादर चौपाटीवर आले. त्यांनी शाही सलामी घेतली. चिरशांतीचे चंदनी आसन पुलकित झाले. अग्नी त्यांच्या शरीराला स्पर्श करून पावन झाला. डॉक्टर आंबेडकर गेले पण भारत आणि हिंदू धर्म यांच्यावरील अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढून गेले. हजारो वर्षाच्या जुना टोळीला स्वतःच्या जन्माचे धडक देणाऱ्या या पराक्रमी विद्वान महापुरुषाचा जीवन इतिहास केवळ भारताला अखिल जगाला अखंड सांगत राहील. राज्यम आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.